पावसाळा सुरू होताच पालघर जिल्ह्यातील गड किल्ले, धबधबे आणि पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. मात्र या गर्दीसोबतच सुरक्षेचा प्रश्नही आता ऐरणीवर आलाय. आशरी, तांदुळवाडी, गंभीरगड, काळदुर्ग, पोहोज, टकमक यांसारखे गड किल्ले, तर जव्हारमधील दाभोसा, हिरडपाडा, खडखड धबधबे आणि वांद्री धरण येथे शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक दाखल होत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाचे मनाई आदेश धाब्यावर बसवत अनेक जण धोकादायक ठिकाणी पोहोचत आहेत. म्हणून जवळील आश्री गडावर रविवारी तब्बल 5,000 पर्यटकांनी गर्दी केली. गडावरील अरुंद लोखंडी शिडीवर एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकत असल्याने तेथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान उंचकडे, बुरुज, धरणांचे सांडवे आणि पाण्याने भरलेले तलाव येथे सेल्फी आणि रीलच्या नादात अनेक पर्यटक जीव धोक्यात घालत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याशिवाय कचरा टाकणे, ऐतिहासिक वास्तूंची मोडतोड, मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, मद्यपान आणि गडांचे पावित्र्य भंग करणारे प्रकार वाढत आहेत. शौचालयांच्या अभावामुळे आणि पर्यटकांनाही मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय. दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळील तांदुळवाडी सफाळेजवळील तांदुळवाडी गडावर मोठे भूस्खलन झाले. दैवाने त्यावेळी गडावर पर्यटक नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. मात्र मुख्य पायवाट खचल्याने पर्यटकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि आवश्यक ती सावधगिरी बाळगावी असं आवाहन दुर्गसंवर्धन संस्थांनी केलं आहे. पावसाळी पर्यटन सुरक्षित व्हावं यासाठी प्रशासनाने कठोर नियम, प्रभावी सुरक्षा उपाययोजना आणि पर्यटन स्थळांवर कडक नियंत्रण ठेवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर.